नमस्कार, आप देख रहे हैं डेटा दी बात और मैं हूं डॉक्टर डेटाराम। आइए देखते हैं कुछ खास विशेष समाचार। आइए और बताना चाहेंगे कि आज का यह जो एपिसोड है, हमारे बीच में उपस्थित है माननीय श्री रविराज हिम्मतराव जी देशमुख, जो अध्यक्ष है अंबा रुक्मणी सांस्कृतिक महोत्सव समिति कौंडन्यपुर के। 27 जून 2025 कौंडन्यपुर और अमरावती जिले के लिए यह एक बहुत ही बड़ा ऐतिहासिक दिवस रहने वाला है, क्योंकि जो एक 211 मीटर की अखंड साड़ी अर्पण सोहला यहाँ आयोजित किया गया है, जिसके आयोजक है अंबा रुक्मणी सांस्कृतिक महोत्सव समिति, श्री क्षेत्र कौंडन्यपुर, जिला अमरावती में जो तिवसा का क्षेत्र है। जी हाँ, बताना चाहेंगे कि माननीय श्री रविराज जी देशमुख का यह एक जोरदार आयोजन का कार्यक्रम चल रहा है, जहां आमंत्रित है माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुड़े साहब। जी हाँ, जिन्हें हम जानते हैं पालक मंत्री है अमरावती व महसूल मंत्री है महाराष्ट्र राज्य, प्रदेशाध्यक्ष है भाजपा महाराष्ट्र के। बहुत ही जोरों शोरों से तैयारियां चल रही है और कृष्ण भगवान की यह ससुराल है, ऐसा जाना माना जाता है। और ढेर सारे श्रद्धालु जो है देश विदेश से यहाँ आते हैं। तो क्या कुछ खास कार्यक्रम है, हम जानना चाहेंगे माननीय श्री रविराज जी देशमुख से। बताना चाहेंगे कि बड़े हर्ष की बात है कि 22 जून 2025 को नई दिल्ली में रविराज जी देशमुख को आमंत्रित किया गया, जहां पे उन्हें नेशनल एक्सेलेंस अवार्ड से सम्मानित किया गया। ऐसी सीधा बात करते हैं माननीय श्री रविराज जी देशमुख से। कल के इस कार्यक्रम की वे जानकारी देंगे और हम सभी को वे आमंत्रित करना चाहते हैं इस कार्यक्रम से। आइए बात करते हैं रविराज जी से। रविराज जी नमस्कार, क्या कार्यक्रम है कल का, इसकी आप जानकारी दीजिए और क्या आमंत्रण आप देना चाहेंगे। जय श्री कृष्ण, रुक्मिणी माता की जय। कल म्हणजे उद्या आपल्या कौंडन्यपूर नगरीत जे भगवान श्रीकृष्णाचं सासर, रुक्मिणी मातेचं माहेरघर आणि रामाच्या आजीचं माहेर, पंचसतीचं स्थान असलेलं कौंडन्यपूर येथे भगवानच्या साक्षीनं 211 मीटरची अखंड साडी ज्या वर्धा मातेला अर्पण करणार आहे, त्या वर्धा मातेचं या आपल्या अमरावतीकरांवर प्रचंड ऋण आहे आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक करण्यासाठी आणि त्याला पाणी देण्यासाठी आपल्या या वर्धा मातेच्या पुण्य अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा हे प्रकल्प झालेले आहे। यामुळेच या भागातील जनता समृद्ध झालेली आहे आणि आपली भारतीयांची एक परंपरा आहे की आपण आपल्या मातेचं ऋण सातत्यानं जाणलं पाहिजे आणि त्या संकल्पनेतून आम्ही ह्या 211 मीटरची अखंड साडी आमचे बंधू योगेश देशमुख यांनी सुरतवरून पाठवलेली आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी या परिसरातील नव्हे तर या विदर्भातली जनता येणार आहे। म्हणजे हा उपक्रम महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे की अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात आतापर्यंत झालेला नाही। भारतात गंगा मातेला साडी अर्पण केल्या जाते, त्याच धर्तीवर या वर्धा मातेला कौंडन्यपूर नगरीत ही 211 मीटरची अखंड साडी अर्पण केल्या जाणार आहे। त्याचबरोबर एक पेड़ माँ के नाम, म्हणजे वर्धा माता ही आपली माता आहे, तिच्या नावाने आपण या परिसरात 5001 वृक्ष लागवड करणार आहोत आणि आपल्या देशाचे सैनिकांनी आताच पाकिस्तानचा हमला परतून लावला होता आणि आपली भारताची खरी ताकद दाखवली होती। त्याच धर्तीवर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या भव्य तिरंगा रॅलीतून आपण पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब
यांचं स्वागत करणार आहोत आणि टाळ गजरात जवळपास 100 दिंड्या या कार्यक्रमात समाविष्ट होणार आहे आणि हा विनोदनीय प्रसंग बघण्यासाठी सर्व नागरिक उत्सुक आहे. मी चॅनलद्वारे तुम्हाला आमंत्रित करतो की आपण या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार बना आणि रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या वर्धे मातेचा सुद्धा आशीर्वाद घ्या एवढंच सांगतो आणि या संधीचा लाभ घ्या. भारत माता की जय, वर्धा माता की जय. निश्चित रूप से कई बार जो बड़े बड़े इतिहास दर्ज होते हैं उसमें कुछ खास लोगों के ऊपर कृपा होती है प्रभु की. तो यह जो कल का कार्यक्रम होने वाला है यानी 27 जून 2025 को यह जो एक शानदार कार्यक्रम होने वाला है और इसमें ये जो साड़ी का महात्मा बताया गया है, माननीय श्री योगेश जी देशमुख जो मूलतः तिवसा निवासी है और वे आए हैं सूरत से वे उपस्थित हुए हैं और यह जो इतनी बड़ी साड़ी है यह उन्होंने अर्पण की है ऐसे सूत्रों के मुताबिक खबर मिली है. तो आइए सीधा बात करते हैं एडवोकेट योगेश जी देशमुख से. क्या कहना चाहेंगे सर, कल का जो यह कार्यक्रम है इसका क्या एक खास विशेषता है और इसकी क्या एक महात्मा है और क्या है ये 211 मीटर की साड़ी क्या है और क्या इसकी विशेषताएं अध्यात्म में संतुलन बनाने के लिए काम आएंगी. हम चाहेंगे आप सीधा बात करें दर्शकों से और बताएं कि कल के कार्यक्रम में क्या एक विशेषता रहेंगी. नमस्कार वडील मित्रांनो, बंधू भगिनी सगळ्यांना माझा नमस्कार. मी ॲडव्होकेट योगेश देशमुख, तसा तिवसेकर, पण आमचे वडील महाराष्ट्र सोडून गुजरातला स्थायी झाले. आम्ही सुरतला मोठं झालो, आमचं शिक्षण वगैरे तिथे झालं आणि आज तिथे ॲडव्होकेट म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतोय. रविराज देशमुख हे आमचे लहान बंधू आणि जेव्हा आम्हाला माहिती झालं की रविराज देशमुख हे अमरावतीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष झाले तेव्हा एक भाऊ म्हणून आमची छाती गदगद झाली. आम्हाला खूप आनंद आणि भूषण वाटलं की आमच्यापैकी एक आज ह्या पदेवर त्यांनी स्वतः जे कर्तव्य केलं आहे त्या कर्तव्याच्या अधीन त्यांना फळ मिळालं आणि त्यांनी आधीपासून लोकांची सेवा करत आलेले आहे. त्यांनी, मला माहिती आहे की खूप गावांमध्ये पाण्या वगैरेंचा प्रश्न होता, त्यांनी त्या पाण्या वगैरेंचा प्रश्न सोडवायचा पण खूप प्रयास केलेला आहे. लोकांना सोबत घेऊन चालायची त्यांची आधीपासून एक सवय राहिली आणि कौंडण्यपूर श्री क्षेत्र हे आम्ही लहानपणापासून सत्यनारायण देवाच्या कथेमध्ये ऐकत आलो होतो, पण आम्हाला माहित नव्हतं की हे क्षेत्र आपल्याच स्वतःच्या गावाजवळ आहे आणि श्री कृष्ण भगवान हे आपल्या गावाचे जवाई आहेत. कारण की जसं जसं आम्ही वाढत गेलो तसं तसं आम्हाला पण ती हिस्ट्री कळाली आणि रविराज देशमुखनी जेव्हा मला हे म्हटलं की दादा आपण इथे एक कार्यक्रम घेत आहे आणि तिथे एक खूप मोठं धार्मिक संस्थान जे आपलं धार्मिक आहे जे स्थळ आहे ते लोकांमध्ये माहीत व्हावं आणि आपलं हिंदू संस्कृतीचा प्रचार व्हावं, त्यामुळे आम्ही हे प्रयोजन केलेलं आहे. तर त्यांची इच्छा अशी होती की आपण वर्धे नदीला अखंड साडी 211 मीटरची अखंड साडी आपण अर्पण करूया. तर त्यांनी त्या कामासाठी, मी सुरतला राहतो आणि सुरतला टेक्सटाईलचे काम असल्यामुळे त्यांनी त्यांनी सिलेक्शन केलं की दादा तुम्ही ह्या साडीसाठी काय करू शकाल. तर म्हटलं अरे काहीच टेन्शन करू नका, माझी जबाबदारी राहिली आणि हे संधी मला मिळाली. त्या संधीमुळे मला खूप आनंद वाटला आणि मी तरतच ते साडीचा बंदोबस्त करून त्यांना इथे पाठवली आणि उद्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मध्ये विदर्भाची सगळी जनता, लोक, मित्रमंडळ सगळ्यांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला
खूप सफलता द्यावे अशी माझी शुभेच्छासह मी माझ्या शब्दांना विराम देतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि मला ही संधी आज रविराज देशमुख यांच्यामुळे मिळाली, त्यांचा पण खूप खूप आभार. आणि खूप पुढे जावं, आमची जिथे मदत आम्ही करू शकू आम्ही तिथे उभे आहेत, त्याच्यासाठी काहीच प्रश्न राहणार नाही, हे माझे शब्द आहेत. धन्यवाद. पूछना चाहेंगे रविराज जी देशमुख सर से। सर, यूं तो हम लोगों को यह तिवसा का क्षेत्र पता है, कौंडिन्यपुर भी पता है, लेकिन यदि बाहर से कुछ लोग आना चाहे इस स्थान पर, तो कैसे अमरावती जिले से कैसे इसकी यात्रा आगे रहेंगी तिवसा की? विदेश से आने वाले लोगों के लिए नागपुर एयरपोर्ट है, अमरावती एयरपोर्ट है। अभी अमरावती एयरपोर्ट चालू हुआ है और मुंबई से ट्रेन आता है, और भारत के लोगों के लिए अमरावती तक ट्रेन की सुविधा है, ट्रैवल्स की सुविधा है और गाड़ी का अच्छा रास्ता है। हमने माननीय मुख्यमंत्री महोदय को विनंती किया है कि ये महामार्ग जो सिद्धपीठ महामार्ग को जोड़ा जाए, ताकि सब सिद्धपीठ के साथ कौंडिन्यपुर पंढरपुर कनेक्ट होना चाहिए। इस तरीका मुख्यमंत्री ने भी हमें आश्वासन दिया है, जल्दी ही ये काम होने वाला है। इसलिए कौंडिन्यपुर की कनेक्टिविटी पूरे विश्व के साथ रहेगी और भगवान श्री कृष्ण और रुक्मिणी माता विश्व में पहुंचाएंगी, ये हमारा मानस है। यानी अमरावती आने के बाद तिवसा तक पहुंचना है क्या? अमरावती से जो नेशनल हाईवे नंबर 6 है तिवसा, वहां से कुर्रा रोड से कौंडिन्यपुर 17 किलोमीटर आता है, तिवसा से 17 किलोमीटर और नजदीक है। नेशनल हाईवे नंबर 6 से एकदम नजदीक है 25 और रास्ता भी बहुत बढ़िया है। 25 किलोमीटर. बहुत बहुत धन्यवाद।